चला तर आज बनवूया एकदम चवदार आणि चटकदार असे मटन चाप. सो सर्वप्रथम मटन छान धुवून घ्यायचं आणि एका कुकरमध्ये मटन, लसूण, हळद, मीठ आणि ऑफकोर्स पाणी टाकून त्याला छान 5 ते 6 शिट्या काढून घ्यायच्या. 5 ते 6 शिट्यांमध्ये ते चांगलं शिजतं. जास्त शिट्या काढू नका, नाहीतर मटन एकदम गळून जाईल. सो आपल्याला मटन बोनला इंटॅक्ट पाहिजे. सो ते मटन चाप एका प्लेटमध्ये काढून त्याला सगळे मसाले लावून छान आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करायचे. सो मी त्याला काय काय लावलंय, आलं लसूणची पेस्ट, बारीक कापलेली मिरची आणि लसूण आणि सर्व मसाले, कोथिंबीर, थोडी ठेचलेली लसूण पण त्यामध्ये टाकलेली आहे. थोडं पेरी पेरी मसाला पण तुम्ही टाकू शकता किंवा मग नॉर्मल आपलं लाल तिखट, काश्मीरी तिखट, थोडासा चाट मसाला, थोडासा किचन किंग मसाला, थोडंसं कसुरी मेथी, थोडंसं धनाजिरा पावडर आणि मीठ आणि थोडंसं आमचूर पावडर पण टाकू शकता आणि वरून थोडंसं लिंबू. हे लावून चांगलं त्याला मॅरिनेट करून घेतलंय. चांगलं आधी मसाज करून घेतलंय चापला आणि त्याच्यामध्ये 2 छोटेसे चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलंय आणि त्याला छान परत मसाज करून मिक्स करून घेतलंय. ह्याला मिक्स करून थोडं एक 15-20 मिनिटं बाजूला ठेवा. त्याला छान आतमध्येपर्यंत चव मुरेल. त्यानंतर एका फ्राईंग पॅन घ्या किंवा माझ्याकडे हा ग्रिलवाला पॅन होता. सो त्याच्यामध्ये मी नॉर्मल ऑइल टाकलंय आणि त्याच्यावरती छान मटन चाप ठेवलेत आणि हे जास्त नाही शिजवायचे बिकॉज ऑलरेडी आपण त्याला कुकरमध्ये शिजवलंय. ह्याला फक्त एक छान असं गोल्डन ग्लेज येईपर्यंत त्याला आपण कुक करायचं आणि मसाला शिजेपर्यंत कुक करायचा आहे. सो याला दोन्ही बाजूनी छान ग्रिल करा, एकदम मस्त गोल्डन ब्राउनिश असा कलर येईपर्यंत. किती छान आणि ज्युसी दिसतात आणि त्याची टेस्ट पण एकदम अशी ज्युसी आणि मऊ एकदम बनतं आणि एकदम यमी बनतं. सो याला दोन्ही बाजूनी ग्रिल केल्यावरती आपल्याला वरतून थोडं बटर टाकायचं आहे फॉर टेस्ट आणि अजून थोडं मॉइस्ट होण्यासाठी. सो बटर गरम करून फक्त वरतून टाकलंय आणि एक आपला कोळसा गरम करून मध्ये ठेवलं आणि त्याच्यावरती बटर टाकून झाकण लावलंय बिकॉज मला थोडासा स्मोकी फ्लेवर पाहिजे होता मटणाला. सो तो स्मोकी फ्लेवर देण्यासाठी अशी सिम्पल टेक्निक करायची आणि छान स्मोकी फ्लेवर येतो त्याला. सो रेडी आहे. आता परत वरतून थोडंसं बटर टाकलंय आणि छान सर्व केलंय. सो एका प्लेटमध्ये मस्तपैकी त्याला अरेंज करा. वरतून कोथिंबीर टाका, हवं तर एक लिंबाची स्लाइस मस्त गोल गोल कापून कांदा ठेवा आणि जर तुमच्याकडे कोण आलं असेल पाहुणे तर त्यांना हे बनवून द्या. दे विल बी मोर दॅन हॅपी. आणि हे मटन मला काहीतरी 8 चाप 150 रुपीजला मिळालेले. सो तुम्हाला अजून असे छान रेसिपी पाहिजे असतील तर मला नक्की फॉलो करा.